नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत जुळली गाठ ग या मालिकेचा नवीन प्रोमो. तर प्रोमो असा आहे की धैर्य व सावीला होळीच्या पूजेसाठी जायचं असतं. तेव्हा ते दोघेजण तयार होत असतात. तयार होत असताना धैर्य तयार होऊन येत असतो व सावी पण तयार होत असते. तेवढ्यात धैर्य सावीला चोरून चोरून पाहत असतो. ते सावी पाहते व धैर्याला तिच्याजवळ बोलावते व ती म्हणते तिच्या हातातला गजरा घेते व धैर्याला म्हणते की तुम्ही हा गजरा माझ्या डोक्यात लावा. धैर्य सावीकडे बघत असतो, पण सावीने म्हणल्यामुळे धैर्याला तो गजरा तिच्या डोक्यामध्ये लावावाच लागतो. ते गजरा लावत असताना एकूणारांकडे बघत असतात. बघता बघता किती वेळ जातो हे त्यांनाही कळत नसतं. त्यानंतर सावी धैर्याला विचारते, तुम्ही असं माझ्याकडे चोरून चोरून का पाहत असता? मी तुमची लग्नाची बायको आहे. तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट पाहत जा, मला काहीच हरकत नाही. तर धैर्य तिला काहीच बोलत नाही. मग सावी धैर्याला विचारते की मी या साडीमध्ये कशी दिसू राहिले? तर धैर्य म्हणतो, थोडं लाजतो व म्हणतो, तू ह्या साडीमध्ये खूप छान व सुंदर दिसतेस. एवढं बोलून तो रूमच्या बाहेर निघून जातो. तेवढ्यात सावी तिच्या मनामध्ये बोलत असते, धैर्य, आपल्या दोघांमधला दुरावा आता काहीच लांब राहिला नाही. आपल्या दोघांमधला दुरावा आता लवकरात लवकर दूर होणार आहे व आपण परत एकत्र येणार आहे. बाहेर होळीच्या पूजेसाठी सर्वजण तयार होऊन आलेले असतात. तेवढ्यात दामिनी मॅडम व काही दया, विलास व भास्कर हे पण असतात. तेवढ्यात तिथे बाहेर धैर्य जातो व पूजेसाठी सावीची वाट पाहत असतो, पण सावी काय बाहेर येईना. त्यामुळे तो काय कारण सांगतो की नारळ राहिला असेल, ती शोधत असेल, त्यामुळे तिला उशीर होत असेल. तो म्हणतो की मी जाऊन पाहून येतो का अजून ती आली नाही. तेवढ्यात विलासची बायको म्हणते की भाऊजी तुम्ही नका जाऊ, मी जाते व घेऊन येते. ती नारळ जाऊन घेऊन येते व त्या दोघीजणी पूजेला सुरुवात करतात. तेवढ्यात घरातून इराची एंट्री होते व इरा धैर्याला म्हणते की चला आपण दोघे पूजा करू. धैर्य तिला काहीच बोलत नाही. तेवढ्यात मागून सावी येते व ती म्हणते थांबा. तर मित्रांनो, आजचा भाग संपला आहे. पाहूया बाकीची गोष्ट उद्याच्या भागात. धन्यवाद.